नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि आता 6:15 वाजले. तर राघव आज पहाटेच उठला होता 3 वाजता. तर 5:30 वाजता त्याला आंघोळ वगैरे घातली आणि मीही केली. तर आता 6:15 वाजलेत. आता पुन्हा झोपलाय तो छान. तर अशा प्रकारे सकाळचं ऊन आहे आणि सूर्य आता वरती आलाय आणि झाडंही हिरवी आहेत मांडव वगैरे केल्यामुळे त्यांना. आणि माझ्याकडे याच्यामध्ये माती आहे, तर मला मनी प्लांट्स लावायचे आहेत घरामध्ये. सो मी रूट्स येण्यासाठी रोपं तयार करते.
आणि त्यानंतर गाऊला आम्ही ब्रेकफास्ट करून गेलो होतो कराटेला घेऊन. त्यानंतर मला नेस्टोला जायचं होतं. नेस्टोवरून काही शॉपिंग केली, परंतु बिल एवढं झालं त्या मानाने वस्तू कमी आल्या होत्या. कारण मी घेतलं होतं बटर थोडंसं कॉस्टली असतं, सो लुरपाकचं बटर घेतलं होतं. मला तूप बनवायचं होतं कारण माझं तूप आहे इंडियावरून आणलेलं, तर ते ऑलमोस्ट फिनिश झालं होतं, म्हणजे एखादा दिवस पुरेल एवढंच राहिलं होतं. सो मी बटर आणलं. त्यानंतर नेस्टोवरून आम्ही फिश आणले होते, तर गाऊला रेड फिश आवडायला लागलेत सध्या, त्यामुळे मग मी इथे लसणाची एक पाकळी म्हणजे एक पूर्ण कांडी घेतली, 2 चमचे त्याच्यामध्ये लाल तिखट घातलं, थोडंसं मीठ घातलं, पाणी घातलं आणि मिक्सरला छान बारीक केलं. त्यानंतर जे माझे फिश होते, मी सॅल्मन आणते शक्यतो, आम्हाला सर्वांना सॅल्मन खूप आवडतो आणि सॅल्मन हा खूप हेल्दी फिश आहे, तर मी नेहमी नॉर्वे सॅल्मन आणते कारण त्याच्यामध्येही टाईप्स आहेत वेगवेगळे. इराणचा पण आहे एक सॅल्मन, परंतु नेहमी मी नॉर्वे सॅल्मनच यूज करते आणि टेस्टलाही अमेझिंग लागतो. तर अशा प्रकारे मी छान चोळून घेतलं, परंतु मला मॅरिनेट करायला टाईम नाही भेटला. तुम्ही असंच अर्धा तास एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि त्यानंतर फ्राय करा. परंतु मी डायरेक्ट फ्राय केले कारण भूक लागली होती सर्वांना, उशीर झाला होता. तर आणि दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी राघवला झोपवलं. त्यानंतर मला बाहेर जायचं होतं, सो मी मटकी म्हणजे मटकीची भेळ बनवणार होते, तर मटकी फ्राय करायला घेतली. तर तेलामध्ये जिरी, मोहरी, लाल तिखट, हळद आणि मटकी घालून मीठ घातलं त्यामध्ये आणि थोडीशी शालो फ्राय केली, थोडी कुक केली 10-15 मिनटं बारीक गॅसवर. आणि त्यानंतर इथे कांदा कट केला, लिंबू कट केलं आणि त्यानंतर कोथिंबीर वगैरे कट केली, एका डब्यामध्ये भरली आणि पॅक करून ठेवलं. त्यानंतर माझी जी मटकी होती तर ती देखील मी एका डब्यामध्ये भरली आणि थंड व्हायला ठेवली कारण गरम होती. त्यानंतर चहाची प्रिपरेशन केली. तुम्हाला माहितीच आहे मी चहाही घेऊन जाते बाहेर बऱ्याचदा, तर मी नेहमी गुळाचा चहा नेते. नमस्कार मंडळी, तर नेहमीप्रमाणे आम्ही आजही भेळचं सामान घेतलेलं आहे आणि मुरमुरे आणि फरसाण थोडंसं कमी आहे, तर ते बाहेरून जाता जाता घेऊ आम्ही. आणि वहिनी आणि अबुधाबीचे वहिनी आणि दादा येत आहेत, तर त्यांचंही घेतलेलं आहे आम्ही भेळ आणि चहा बनवून. तर कुठे जायचं, एक तर नॅशनल पार्कला किंवा ममझार, दोन्हीपैकी एक ठरवायचं अजून. तर जाता जाता ठरवू आम्ही. त्याच्याला राघव झोपलाय, त्याला उठवते आणि पटकन निघतो आम्ही जायला, कारण आता परत संध्याकाळ झाली की मग वेळ व्हायला नको जायला. संध्याकाळचा वेळ छान वाटतं संध्याकाळच्या वेळी. आता एवढं गरम होत नाहीये बाहेर, अजून तरी जास्त नाहीये, थोडंफार आहे गरम, नाही असं नाही, परंतु संध्याकाळी जरा ठीक असतं वातावरण. नमस्कार मंडळी, तर आम्ही नॅशनल पार्कमध्ये आलेलो आहोत आणि दादा वहिनी अजून आलेले नाहीत आमचे. तर इथे राघव आहे आणि राघव मांजरीला पाहून मांजरीच्या मागे पळतोय आणि ती उठून पुढे जाते. इथे त्याला फिरायचं असतं सगळीकडे आल्यावर. आणि आम्ही तिथे सामान ठेवलंय, तर मॅट विसरलोय आम्ही, तर माझे मिस्टर आता जस्ट मॅट घेऊन आलेत.
घाबरला मांजरींना आणि इथे 2-3 मांजरी आहेत तर त्यांना घाबरलंय. आणि यानंतर आम्ही भेळ बनवायला घेतली होती, परंतु राघव काही बनवून देत नव्हता. तर मध्ये मध्ये त्याला मी जे हातामध्ये घेत वस्तू तीच पाहिजे होती. सो त्याच्याबरोबर आम्ही थोडा वेळ खेळलो आणि नंतर मी माझ्या मिस्टरांना म्हटले की त्याला घ्या जरा वेळ, मी भेळ बनवते. सो त्यानंतर मग मी भेळ बनवली आणि भेळ झाल्यानंतरही पुन्हा येत होते आणि त्यामध्ये शेंगदाणे वगैरे होते, त्यामुळे मग मी देत नव्हते भेळ त्याला. तर त्याला शेंगदाणे वगैरे काढून दिले, वाटाणे आणि शेंगदाणे. इथे गाऊ आणि किटू मस्त खेळत होते आणि त्यांच्यासोबत शेरू देखील मस्त एन्जॉय करत होता. आणि इथे शेरूची रिमोटची कार होती. तर राघव घाबरत होता ॲक्च्युली, जेव्हा ती म्हणजे रिमोटवरून आपण ॲडजस्ट करत होतो तेव्हा तो घाबरत होता. सो लांब लांब पळत होता आणि बंद झाले की त्याला पाहिजे होती खेळायला. आणि यानंतर आम्ही निघालो होतो गझेबोला जेवणासाठी. भूक लागली होती सर्वांना आणि तिथे फूडही छान भेटतं. हॅलो सोना. हॅलो. गावची सिस्टर, गावची आणि राघवची. आणि तू अबुधाबीवरून आले ना, तुझा बर्थडे होता, आम्ही आलो त्या दिवशी. आम्ही मज्जा केली बर्थडेला, खूप पिझ्झा खाल्ला. वरती बघ ना गार्गी प्लीज. आणि यानंतर आम्ही निघालो घरी जायला. त्यानंतर दादा आणि वहिनी अबुधाबीला गेले. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक कॉमेंट करायला विसरू नका.